तर सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वंचितकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र बंदला मनमाडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। सकाळपासूनच शहरात कडकडीत बंद आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी रईस शेख यांनी। दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली। या बंदला मनमाड शहरातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मी सध्या शहरातील प्रमुख बाजारपेठेत उभा असून आपण पाहू शकतात का बाजारपेठेतील सर्वच दुकाने बंद असून या बंदला 100% प्रतिसाद पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच व्यापारी नागरिकांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत या बंदला पाठिंबा दिला आहे। या बंदला शिवसेना उभाठा असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी शरद पवार गट असो आणि इतर सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दर्शवला आहे। लाठीचार्जची चौकशी व्हावी आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी हा बंद पुकारण्यात आला असून नाशिकच्या ग्रामीण भागात या बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे। दुपारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढून त्या घटनेचा निषेध करण्यात येणार आहे आणि दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यात येणार आहे। रईस शेख, लोकशाही मराठी, मनमाड, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।